तुम्ही मेल असा किंवा फिमेल, पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया तुमच्यासाठी एक न्यूट्रिशनचं पॉवर हाऊस आहे. पंपकिन सीड्समध्ये मॅग्नेशियम, झिंक, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर आणि भरपूर प्रमाणात व्हायटमिन ई सुद्धा असतं. जे झिंक आणि मॅग्नेशियम आहे ते मेल्समध्ये टेस्टोस्टेरॉनला नॅचरली इम्प्रूव्ह करतं, स्पर्म क्वालिटीला बूस्ट करतं आणि सोबतच पंपकिन सीड्समध्ये जे क्युकरबिटिन नावाचं कंपाऊंड असतं ते प्रोस्टेट हेल्थसाठी बेनिफिशियल असतंच, तसेच ते युरिनरी इश्यूजसुद्धा रिड्यूस करतं. फिमेल्ससाठी पंपकिन सीड्समध्ये असतं फायटोइस्ट्रोजन्स. हे तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकलला बॅलन्स करतं, मेनोपॉजच्या सिम्पटम्सना थोडं ईज करतं आणि हार्मोनल फ्लक्च्युएशन्सला सुद्धा कंट्रोल करतं. पंपकिन सीड्समध्ये असलेलं मॅग्नेशियम तुमच्या ब्लड प्रेशर आणि हार्ट हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतं. झिंक तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करतं आणि वुंड हिलिंग म्हणजे जखम भरून येण्याच्या प्रोसेसला फास्ट करतं. पंपकिन सीड्समध्ये ट्रिप्टोफॅन्स पण असतात. हे ट्रिप्टोफॅन्स सिरोटोनिन आणि मेलाटोनिन बनवतात, जे तुमच्या स्लीप, मूड, स्ट्रेस आणि डायजेशन सगळ्यासाठीच गरजेचं आहे. असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अजून पाहायचे असतील तर माझं इंस्टाग्राम पेज आहे मेराकी एस्थेटिक क्लिनिक नावाचं, तर त्याला फॉलो करा. त्यावरती तुम्हाला अजून असे भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला मिळतील, ज्यामध्ये मी तुमचं डाएट कसं असलं पाहिजे, तुमची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, मॉर्निंगमध्ये फर्स्ट थिंग तुम्ही काय खाल्ली पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत, ज्याने तुम्हाला थोडाफार गायडन्स मिळेल. तुमच्या डेलीच्या फूड इनटेकमध्ये थोडेफार तुम्ही इम्प्रूव्हमेंट्स करू शकाल आणि तुमचं लाईफस्टाईल थोडंफार चेंज करू शकाल, ज्याने की तुम्हाला वेट लॉस असेल, तुम्हाला स्किन ग्लो करून हवी असेल, किंवा तुमचं हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल, किंवा तुमचा मेन्स्ट्रुअल सायकलचा काही प्रॉब्लेम असेल, जे काही प्रॉब्लेम असतील, मेजॉरिटी आपण लाईफस्टाईल चेंजेस जर केले किंवा डायटरी चेंजेस केले तर मेजॉरिटी प्रॉब्लेम्स ह्या 2 चेंजेसवरतीच सॉल्व्ह होत असतात. तिथे मेडिसिन्सची सुद्धा गरज पडत नाही. सो असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्ही बघा आणि नुसते बघू नका, तर ते इम्प्लिमेंट करा, तुमच्या डाएटमध्ये चेंजेस करा, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करा आणि नक्कीच तुम्हाला छान असे फरक जाणवायला सुरू होईल. पण ह्या गोष्टी तुम्हाला 1-2 दिवसांसाठी नाही करायच्या आहेत, ह्या तुम्हाला कन्सिस्टंटली करत राहायच्या आहेत कायमच, ज्याने तुम्हाला लॉंग लास्टिंग रिझल्ट्स दिसतील आणि ते रिझल्ट्स तुम्हाला कायम तुमच्या ऑर्गन्सना हेल्दी ठेवतील. सो हे 1-2 दिवस 15 दिवस करून सोडून दिलं तर ह्या गोष्टींचा रिझल्ट नाही भेटत. तुम्हाला कायमस्वरूपी ह्या गोष्टी कन्सिस्टंटली करत राहायच्या आहेत, तेव्हा तुम्हाला छान रिझल्ट्स भेटतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.